भारतीय दंड संहितेच्या कलम 498 अ प्रमाणे दाखल करण्यात आलेल्या केसेसच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल पुन्हा एकदा देऊन खोट्या 498च्या केसेसला आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। या निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की कधीकधी पत्नीच्या अवास्तव मागण्यांचे पालन करण्यासाठी पती आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध IPCचे कलम 498 अ प्रमाणे फिर्याद दाखल केली जाते। पती आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध वैयक्तिक सूड उगवण्यासाठी महिलांनी तरतुदीचा एक साधन म्हणून वापर करण्याची प्रवृत्ती वाढत आहे। अलीकडच्या वर्षात देशभरात वैवाहिक विवादामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। तसेच विवाह संस्थेतील वाढत्या कलह आणि ताणतणावासह परिणामी भारतीय दंड संहितेच्या 498 अ सारख्या तरतुदींचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती वाढत आहे। पती आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध विवाह जीवनादरम्यान केलेले आरोप हे स्पष्ट नसतील तर ते छाननी न करता दाखल करून घेणे चुकीचे होईल असा निष्कर्ष नोंदवून पती व त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी या कलमाचा वापर होत असल्याचे माननीय न्यायालयाने म्हटलेले आहे। याबाबत दाखल करण्यात आलेली फिर्याद रद्द करण्यास तेलंगणा उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेली होती। त्यावर न्यायनिर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असे म्हटलेले आहे की या केसमधील पतीने घटस्फोटासाठी केस दाखल केलेली होती। त्या केसला शह देण्यासाठी पती व त्यांचे कुटुंबियाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 498 अ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आलेली होती। ती फिर्याद माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे। केसचे नाव दारालक्ष्मी नारायणा आणि इतर विरुद्ध तेलंगणा राज्य। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा।